परिषदच्या माध्यमातून आपण आपल्या नेमक्या मागण्या काय आहेत, मल्लखांब ह्या खेळाला प्रोत्साहन देण्याकरता मुलांना कसं आपण प्रोत्साहित करतो। आजचा हा जो विषय आहे अतिशय वेगळ्या पद्धतीचा हा विषय आहे आणि त्याला इथं सादर करण्यामध्ये देखील बऱ्यापैकी यश आलेलं आहे की मल्लखांब यासारखा जो खेळ आहे या खेळाला मान्यता सरकारची नाही आहे हे आमच्यासारख्यांना देखील आज कळालं आणि याला सर्वांची मान्यता मिळावी, सरकारची मान्यता मिळावी, मल्लखांब हा पॉप्युलर खेळ व्हावा, तरुण मुलांच्यामध्ये मल्लखांबाविषयीचं आकर्षण तयार व्हावं अशा प्रकारचे प्रयत्न करण्याच्या दृष्टीने आज या ठिकाणी चर्चा झाली आणि माझ्या मते अतिशय चांगली अशी चर्चा झालेली आहे। इतरही सहकार्य त्याबद्दल काय सांगाल एकंदरीत आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे भेटायला पाहिजे असं मागणी होते, काय सांगाल? हो नक्कीच, जसं तुमच्या माध्यमातून मी हेच सांगण्याचा प्रयत्न करेन की आज जसं MP राज्याने जो राज्यस्तरीय खेळ म्हणून डिक्लेअर केलेला आहे तसं आपल्या महाराष्ट्रातला खेळ आहे, आपल्या महाराष्ट्रातला मातीतला खेळ आहे, जो आपल्या पूर्वजांनी दिलेला हा वारसा आहे हा पुढे जोपासला पाहिजे आणि आपल्या ज्या तरुण पिढी जी येणार आहे, जी नवीन पिढी घडत आहे तर या पिढीपर्यंत हा खेळ आपण पोहोचवला पाहिजे। तर मी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून त्यांना हेच कळवेन की ह्या खेळाला सुद्धा तुम्ही राज्यस्तरीय खेळ म्हणून त्याच्यामुळे या खेळाला कसं मैदानातच खेळू शकतो असं काही नाही आहे, तो आपण एका बंद रूममध्येही खेळू शकतो, एका रूममध्ये त्याला तेवढ्या हाईटचं जर रोप वगैरे बांधण्यासाठी सुविधा असेल तर आपण तो तिथेही खेळ खेळू शकतो। म्हणून ह्याच्यासाठी आपण मैदानातच खेळला पाहिजे असं काही कंपल्सरी नाही आहे। पण जसं तुम्ही सांगितलं की आम्ही महापौरांना सुद्धा निवेदन देणार आहोत, शिक्षण समिती अध्यक्ष आमच्या राजेश्रीताई यांना सुद्धा निवेदन देणार आहोत की BMC स्कूलमधून अशा प्रकारचे खेळसुद्धा खेळावेत, मल्लखांबचे खांब स्कूल्समध्ये सुद्धा त्यांनी लावून घेतले पाहिजेत, तशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला BMC स्कूलमध्ये सुद्धा देण्याचा प्रयत्न करावा। सर एकंदरीत सेफ्टीबद्दल काय काळजी घेता, म्हणजे की सेफ्टी प्रामुख्याने फार महत्त्वाची असते, तर जेव्हा खेळाडू जेव्हा मैदानात असतात तर अनेक वेळा अनेक दुखापती ज्यांना होत असतात तर त्याबद्दल आपण कशी काळजी घेता आणि त्यांच्या आरोग्यासाठी काय अशा उपाययोजना सरकारच्या माध्यमातून आपल्याला या खेळाडूंना भेटतात? आत्तापर्यंत मल्लखांबाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही म्हणतो आहे की ज्याच्यामध्ये क्रॅश मॅट्स किंवा ज्या सेफ्टी मॅट्स असतात त्यांची कॉस्टिंगच खूप जास्त असते, म्हणून आम्ही त्याच्याबद्दलचे जे काही सेंटर उभे करायला लागतं ते इन्फ्रास्ट्रक्चर ते थोडंसं कॉस्टली असल्यामुळे काही जणांना ते पॉसिबल होतं, काही जणांना होत नाही। तरी पण जास्तीत जास्त ठिकाणी जिथे प्रॉपरली कॉम्पिटिटिव्ह मल्लखांब शिकवला जातो तिथे सेफ्टी मॅट्स, सेफ्टी मेजर्स, प्राथमिक जे काय आपलं प्रथमोपचार सुविधा असते या सगळ्या आम्ही मैदानामध्ये उपस्थित ठेवतो आणि इतर काही गोष्टी त्यांच्या काही मेजर इंजुरीज असतील तर मुलांचे मेडिक्लेम आम्ही क्रिएट करायला आम्ही पालकांनाही सांगतो आणि आम्ही देखील मुलांच्या त्या सेफ्टीसाठी प्रयत्न केलेला असतो की मुलांनी त्यांची इजा जरी झाली तरी त्यातून त्यांना ती रिकव्हरी लवकरात लवकर। सर आप ये जो बता रहे थे प्रोग्राम होने वाला वो कहाँ पे होगा, कौन सी तारीख को होगा, उसका टाइमिंग क्या रहेगा और इसमें चीफ गेस्ट के रूप में कौन कौन आने वाले हैं? 15 जून 2026 या दिवशी भीमानगर एज्युकेशन सोसायटी बोरिवली वेस्ट या इथे मल्लखांब लव या संस्थेमार्फत मराठी कलावंतांना एकत्रित करून आज मराठी कलावंतांच्या माध्यमातून एक त्यांची कार्यशाळा आपण इथे आयोजित केली आहे। हे मराठी कलावंत इथे येऊन मल्लखांब करण्याचा प्रयत्न करणार आहेत, त्याचबरोबर ते आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या त्यांच्या जनतेला, त्यांच्या फॅन फॉलोअर्सना ते एक अपील करणार आहेत की जास्तीत जास्त पालकांनी त्यांच्या मुलांना मल्लखांब ह्या खेळाकडे पाठवावं। मल्लखांब हा एक सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे आणि त्या खेळापासून त्यांनी त्याची सुरुवात करावी मुलांची आणि ह्या आमच्या उपक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या सगळ्या खेळाडूंच्या आणि कलाकारांचं अभिनंदन करण्यासाठी सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे प्रामुख्याने स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही हा कार्यक्रम पूर्ण। हमारे व्यूअर्स को क्या संदेश देना चाहोगे? मी सगळ्या व्यूअर्सना एवढंच सांगू इच्छितो की जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांना मैदानी खेळ आणि त्याच्यातही मल्लखांब हा खेळ प्रामुख्याने शिकवावा, पाठवावं त्याचा आणि मल्लखांब हा खेळ सर्वांगीण विकास करणारा व्यायाम प्रकार असणार आहे।
इतर खेळांसाठी देखील पूरक असा ठरलेला हा व्यायाम प्रकार म्हणून मल्लखांब ओळखला जातो. तर जास्तीत जास्त आपल्या जवळपासच्या परिसरामध्ये मल्लखांब सेंटर्स इसमें कुछ स्टूडेंट्स की फीस रहेगी क्या? हो. यहाँ पे स्टूडेंट्स के ऑब्वियसली कोचिंग करते हैं तो कोचेस भी वहाँ पे सिखाते हैं, तो फीस डेफिनेटली ली जाएगी. 15 जून का जो प्रोग्राम है दैट इज़ फ्री ऑफ कॉस्ट, मगर जो रेगुलर क्लासेस चलते हैं वो फीस के तौर पे ही लिए जाते हैं. आपकी ये जो क्लासेस रहेगी कहाँ कहाँ रहेगी? हमारे बोरीवली में क्लासेस चलते हैं. बोरीवली में भीमानगर एजुकेशन सोसाइटी, सुविद्या प्रसारक संघ के 3 स्कूल है. MSB कॉलोनी हमारा बोरीवली स्पोर्ट्स एंड कल्चरल सेंटर का एक सेंटर है. यहाँ पे हमारे क्लासेस रेगुलरली चलते हैं और अराउंडिंग 300 बच्चे हमारे पास मल्लखांब सीख रहे हैं बोरीवली. सर आपका ईमेल आईडी बताइए और कांटेक्ट नंबर बताइए. मेरा ईमेल आईडी है ashish.deval.07@gmail.com. मेरा मोबाइल नंबर है 9664002051. मैं खुद मुंबई उपनगर जिला मल्लखांब संगठन का सचिव के रूप में कार्यरत हूँ. अगर मुंबई उपनगर में किसी को मल्लखांब सेंटर्स के लिए जानकारी चाहिए तो डेफिनेटली मुझे कॉल कर सकते हैं. एज़ यूजुअल मैं अभी महाराष्ट्र का टेक्निकल कमेटी का मेंबर हूँ, तो टेक्निकल कमेटी का मेंबर होने के तौर से मुझे महाराष्ट्र में भी अगर किसी को मल्लखांब सीखना है तो डेफिनेटली मुझे कॉल कर सकते हैं, मैं उन्हें गाइड कर सकता हूँ. धन्यवाद. स्टुडंटला सोबत घेऊन एक